संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला घेण्याकरता उज्ज्वल निकमांना विनंती करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कल्याणप्रमाणे बीडचा खटलाही निकम लढणार का याकडे लक्ष। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती। शासन निर्णयात बदल होणार नाही, मात्र निकषांच्या बाहेरचे अर्ज बाद होणार। वाल्मिक कराडनं सरेंडर करण्यासाठी वापरलेली कार अजित पवारांच्या ताफ्यातली। भाजप आमदार सुरेश धस यांचा मोठा दावा। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींच्या फाशीसाठी प्रयत्न करण्याचंही आश्वासन। बीड पोलिसांकडून मुख्य आरोपी वॉन्टेड म्हणून घोषित। आरोपींची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देणार, प्रसिद्धी पत्रकातून घोषणा। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी पहिल्यांदा आपणच केली, धनंजय मुंडेंचा दावा। दोषींना फाशीच व्हावी, मुंडेंची मागणी। धनंजय मुंडेंना बाजूला करून छगन भुजबळांना मंत्रिपद देणार का, विजय वडेट्टीवारांचा सवाल। अजित पवार मुंडेंवरील आरोपांवर बोलत नसल्यानं वडेट्टीवारांना शंका। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एसआयटी कडून तपास सुरू। एसआयटी प्रमुख बसवराज तेलींनी घेतली संपूर्ण प्रकरणाची माहिती। खातेवाटपानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंची दांडी, तर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गैरहजर। भरणेंच्या कार्यालयाची माहिती। राज्य सरकार 4849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार। कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्याची महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती। प्रजासत्ताक दिनी होणार प्रत्येक शाळेत संविधान वाचन। शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। वैयक्तिक खातं उघडण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी। शरद पवार आणि छगन भुजबळ उद्या एकाच मंचावर येणार। पुण्यातील सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात भुजबळ पवार एकत्र। दिलीप वळसे पाटलांनाही आमंत्रण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।